नमस्कार मंडळी. या आठवड्याच्या अतिशय रंजक अशा साप्ताहिक राशी भविष्य विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हे संपूर्ण विश्लेषण ईसीटी न्यूजच्या सौजन्याने म्हणजेच www.ecity.news वरून आपण घेतलं आहे. आता नुसतं राशी भविष्य वाचून दाखवण्यापेक्षा आपण अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेत त्याचा खरा अर्थ समजून घेणार आहोत. बघूया तरी या आठवड्यात ग्रहांची स्थिती कुणासाठी काय काय नवीन घेऊन आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट विषयाला हात घालूया. राशींचा हा मोठा खजिना समजून घेण्यासाठी आपण 12 राशींची 3 टप्प्यात विभागणी केली आहे. मेष ते कर्क, सिंह ते वृश्चिक आणि धनु ते मीन. आणि शेवटी आपण पाहणार आहोत ईसीटी न्यूजचा या आठवड्यासाठीचा एक महत्त्वाचा निष्कर्ष. तर सुरुवात करूया राशीचक्राच्या पहिल्या टप्प्यापासून, मेष ते कर्क राशींचा हा प्रवास. इथे आपण या पहिल्या 4 राशींचा एक झटपट आढावा घेऊ शकतो. लक्षात घ्या, मेष राशीसाठी आर्थिक बळकटी हा या आठवड्याचा मुख्य फोकस असणार आहे. वृषभ राशीला मात्र थोडी संमिश्र फळे मिळतील. मिथुन राशीकडे बघितलं तर कौटुंबिक शांततेवर जास्त भर असेल. आणि कर्क राशीच्या बाबतीत विशेषतः विद्यार्थ्यांसाठी यशाचे मोठे संकेत आहेत. म्हणजे करिअर आणि घरगुती वातावरण यावर हा आठवडा जास्त केंद्रित असेल. आता थोडं सविस्तर बघूया. मेष राशीसाठी हा काळ खरंच खूप पॉझिटिव्ह आहे बरं का. नवीन नोकरीच्या संधी आणि व्यावसायिक प्रवासातून चांगला फायदा होऊ शकतो. एकदम भक्कम आर्थिक स्थिती. पण दुसरीकडे वृषभ राशीसाठी थोडी वेगळी परिस्थिती आहे. मित्रांच्या मदतीने तुमची रखडलेली कामे नक्की मार्गी लागतील. पण इथे एक सावधगिरीचा इशारा आहे. कोणतीही नवीन गुंतवणूक करताना अजिबात घाई करायची नाहीये. आणि हो, वादविवादांपासून 2 पावलं लांबच राहिलेलं केव्हाही चांगलं. आता इथे एक खूप रंजक विरोधाभास पाहायला मिळतोय. एका बाजूला मिथुन राशीला चक्क पदोन्नतीचे म्हणजे प्रमोशनचे स्पष्ट संकेत आहेत. सोबतच आरोग्यातही छान सुधारणा दिसेल. पण अगदी विरुद्ध परिस्थितीत कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात थोड्या मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अतिशय सावधगिरी बाळगणं त्यांच्यासाठी मस्ट आहे. पण थांबा, कर्क राशीसाठी सगळंच काही टेन्शन देणारं नाहीये. इथे खूप मोठा आशेचा किरण आहे. विशेषतः कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खरोखरच उत्कृष्ट ठरणार आहे. त्यांना घवघवीत यश मिळण्याची खात्री आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की एकाच राशीमध्ये वयोगटानुसार आणि कार्यक्षेत्रानुसार फलिते कशी बदलू शकतात, नाही का? चला आता वळूया राशीचक्राच्या दुसऱ्या टप्प्याकडे, सिंह ते वृश्चिक. या पुढच्या 4 राशींचा हा एक व्यापक आढावा आहे. सिंह राशीसाठी चक्क अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसतीये. कन्या राशीला करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग सापडतील. तूळ राशीच्या लोकांची आता कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. पण वृश्चिक राशीच्या लोकांनी मात्र आपल्या बोलण्यावर म्हणजेच वाणीवर थोडं नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की ग्रहांची स्थिती 2 राशींसाठी किती वेगवेगळे परिणाम देऊ शकते. सिंह राशीचा आत्मविश्वास तर या आठवड्यात अगदी गगनाला भिडलेला असेल. कामाचं कौतुक होईल आणि वर सांगितल्याप्रमाणे अचानक धनलाभही होईल. पण याच्या अगदी विरुद्ध स्थिती वृश्चिक राशीची आहे बरं का. तिथे खर्चात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे बजेट खूप काटेकोरपणे सांभाळावं लागेल. आणि जवळच्या व्यक्तींशी वाद टाळण्यासाठी शब्दांचा वापर जपूनच करावा लागेल. आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून कन्या राशीसाठी एक अतिशय महत्त्वाचा अलर्ट आहे. या आठवड्यात पोटाचे काही विकार उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढे जाऊन मोठा त्रास होण्यापेक्षा आत्ताच आपल्या आहारावर म्हणजेच खाण्यापिण्याच्या सवयींवर योग्य नियंत्रण ठेवणं हीच सर्वात चांगली पूर्वतयारी ठरेल. अर्थात आरोग्याची काळजी घेतल्यानंतर कन्या राशीसाठी व्यावसायिक आघाडीवर खूपच सकारात्मक चित्र आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तर हा काळ अगदी परफेक्ट मानला गेला आहे. तूळ राशीचा विचार केला तर त्यांचा आठवडा थोडा धावपळीचा नक्कीच असेल, पण या मेहनतीचं फळ त्यांना गोड मिळेल. समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, कायदेशीर किंवा कोर्ट कचेरीच्या कामात त्यांना हमखास यश मिळेल. आर्थिक आणि कौटुंबिक आव्हानांचा सामना करत असतानाच वृश्चिक राशीमध्ये एक अतिशय वेगळा आणि पॉझिटिव्ह बदल दिसून येतोय. या वाढत्या खर्चाच्या आणि मतभेदांच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा अध्यात्माकडे कल वाढेल. अनेकदा कसं असतं, बाहेरची परिस्थिती जेव्हा कठीण असते तेव्हा आपण आतून शांतता शोधण्याचा प्रयत्न करतो. अगदी तसंच काहीसं इथे पाहायला मिळेल. आत्ता आपण आलो आहोत आपल्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर,
म्हणजे धनु ते मीन राशींकडे. या शेवटच्या 4 राशींचा ओव्हरव्ह्यू अगदी स्पष्ट आहे. धनु राशीला तर भाग्याची म्हणजे नशिबाची अगदी पूर्ण साथ मिळणार आहे. मकर राशीची जुनी अडकलेली थकबाकी वसूल होऊन त्यांना मोठा दिलासा मिळेल. कुंभ राशीसाठी हा काळ आनंद आणि विजयाचा असेल. पण मीन राशीच्या लोकांना मात्र कामाच्या ठिकाणी काही व्यावहारिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. धनु आणि मकर राशीसाठी हा काळ खरंच खूप अनुकूल आहे. धनु राशीचे लोक ज्या काही नवीन योजना आखतील त्या यशस्वी होतील, नात्यांमध्ये गोडवा येईल आणि आरोग्यही अगदी ठणठणीत राहील. नशिबाची साथ असल्यावर आणखी काय हवं, बरोबर? मकर राशीच्या बाबतीत बघायचं तर ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी उत्तम संधी चालून येतील. आणि मालमत्तेचे काही जुने प्रश्न असतील तर तेही या आठवड्यात नक्कीच मार्गी लागतील. मकर राशीच्या संदर्भात हा एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा आर्थिक मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. बऱ्याचदा अडकलेले पैसे परत मिळणं किती कठीण असतं हे आपल्याला माहिती आहे. पण या आठवड्यात ती जुनी थकबाकी वसूल होणार असल्यामुळे मकर राशीला खूप मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या एका गोष्टीमुळे त्यांचं संपूर्ण आर्थिक नियोजन रुळावर येऊ शकतं. आता राशीचक्रातील शेवटच्या 2 राशींची थोडी तुलना करूया. कुंभ राशीसाठी हा आठवडा एकदम आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असेल. चक्क नवीन वाहन किंवा एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. आणि मुख्य म्हणजे विरोधकांवर ते सहज विजय मिळवतील. याउलट मीन राशीच्या लोकांसाठी परिस्थिती थोडी ट्रिकी असू शकते. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उभी राहतील आणि विशेषतः कायदेशीर बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. पण मीन राशीसाठी आव्हाने असली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. इथे एक अतिशय पॉवरफुल आणि प्रेरणादायी संदेश आहे. मीन राशीचे लोक परिस्थितीसमोर अजिबात हार मानणार नाहीत, तर ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कामाच्या ठिकाणच्या आव्हानांवर नक्कीच मात करतील. हे आपल्याला दाखवून देतं की परिस्थिती कशीही असली तरी आपला संयम आणि बुद्धी त्यातून योग्य मार्ग काढू शकतेच. चला तर आता वळूया या संपूर्ण विश्लेषणाच्या अंतिम निष्कर्षाकडे. ई-सिटी न्यूजचा निष्कर्ष. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज आपण जी काही अचूक आणि सविस्तर माहिती पाहिली ती ई-सिटी न्यूजच्या सौजन्याने प्राप्त झाली आहे. ग्रहांचे हे बदल आपल्या दैनंदिन जीवनावर कसे परिणाम करतात आणि त्यावर काय उपाय करता येतील याच्या अशाच ताज्या आणि सविस्तर माहितीसाठी www.ecitynews या त्यांच्या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या. हे सगळं विश्लेषण पाहिल्यानंतर शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच. या आठवड्यात ग्रहांची ही स्थिती आपल्या रोजच्या निर्णयांमधून आपल्याला अनुकूल ठरणार आहे की ती नवीन आव्हानं उभी करणार आहे? हे शेवटी आपल्या सावधगिरीवर आणि आपण घेणाऱ्या अचूक निर्णयांवरच अवलंबून असेल. हे ज्योतिषशास्त्रीय अंदाज प्रत्यक्षात कसे उतरतात हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माहितीचा हा अभ्यासपूर्ण प्रवास आपण असाच पुढेही सुरू ठेवूया.